लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सरकारच्या चुकीच्या नीतीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे जन आंदोलन. स्मार्ट मीटर लावण्यास जनतेचा तीव्र विरोध. बातमी भंडारा येथून. स्मार्ट मीटर लावल्यास जनतेचा तीव्र विरोध. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे जन आंदोलन. सविस्तर वृत्त असे की जनतेच्या समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पार्टी अहोरात्र कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करते. त्याचाच एक भाग म्हणून भारतात 32 राज्यात 650 जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय यांना लालटेन भेट देऊन सरकारचे लक्ष वेधून स्मार्ट मीटर धोका है, लात मारो मौका है या नाऱ्यांनी परिसर दुमदुमला. जनआंदोलनाचा दुसरा टप्पा 20 मे 2026 ला असून घरगुती गॅस, कमर्शियल गॅसच्या तुटवडा व महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल पेटवण्याचे तसेच पेट्रोलच्या महागाई विरोधात ते धक्का आंदोलने आहेत. तरी जास्तीत जास्त समर्थकांनी व जनतेने आंदोलनाला सफल करण्याचे आवाहन करण्यात आले. ग्राहक कायदा 2003 नुसार मीटर निवडण्याचे अधिकार ग्राहकांना असताना सुद्धा खासगी कंपनीला समोर करून घरी नसताना बळजबरीने संबंधित विभागाचे कर्मचारी सुरू असलेले साधे मीटर काढून नवीन स्मार्ट डिजिटल प्रीपेड मीटर लावत आहेत. त्यामुळे अवाढव्य व वाढीव बिल येत आहे. अनेकांनी तर बिल पाहून आत्महत्या केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर दिसत आहेत. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे कार्य करणारी बहुजन मुक्ती पार्टीने या विरोधात आवाज बुलंद करून संपूर्ण भारतात जन आंदोलन छेडले आहे. इलेक्ट्रिक मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले अभय डिरंगारी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की ग्रामसभेने स्मार्ट मीटर विरोधात ठराव पास करावा आणि जो कोणी संबंधित अधिकारी, कर्मचारी, विभाग कायद्याच्या चौकटीत न राहता बळजबरीने लेखी संमती न घेता स्मार्ट मीटर लावत असेल तर त्याच्यावर FIR करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व विद्युत विभाग भंडारा यांना निवेदन देतेवेळेस बहुजन मुक्ती पार्टीचे सुभाष भिवगडे, विजयकांत बडगे, भारत बनसोड, मुकुल सूर्यवंशी व अभय डिरंगारी इत्यादींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. किया जा रहा है। पहला चरण है अपारदर्शी स्मार्ट मीटर द्वारा बढ़ते बिलों के विरोध में जिलाधिकारी कार्यालय पर लालटेन धरना प्रदर्शन। दूसरा चरण है 20 मई 2026 को महंगी घरेलू गैस, कमर्शियल गैस के विरोध में जिलाधिकारी कार्यालय पर चूल्हा जलाओ धरना प्रदर्शन आंदोलन। और तीसरे चरण में डीजल पेट्रोल की बढ़ती कीमतों के विरोध में जिलाधिकारी कार्यालय के सामने धक्का दो आंदोलन। इस प्रकार से तीनों चरणों में आंदोलन किए जा रहे हैं। आज इसका पहला चरण है और पहला चरण के अंतर्गत हमारी मुख्य मांगे है स्मार्ट मीटर की जगह पारदर्शी मीटर लगाए जो किसी भी निजी कंपनियों के नियंत्रण में ना हो। विद्युत सप्लाई के बगैर स्मार्ट मीटर द्वारा उपभोक्ताओं के ऊपर जो बिजली बिल थोपा गया है उस बिजली बिल का पैसा उपभोक्ताओं को पुनः वापस किया जाए। स्मार्ट मीटर द्वारा बड़ी मात्रा में. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.